या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत भुवनेश्वरी देवीचा आशीर्वाद घेत असते आणि त्याचवेळी अधिपती त्या ठिकाणी येतो. तो देखील देवीचा आणि भुवनेश्वरीचा आशीर्वाद घेतो. तर भुवनेश्वरी त्याला म्हणते की जा अधिपती, जग जिंकून या. तर तो तोंड पाडून म्हणत असतो की आमचं सगळं जगच हरवले आईसाहेब. आणि ते ऐकून भुवनेश्वरी म्हणते की अधिपती तुम्ही असं बोलू नका, जरा डोळे उघडा, आजूबाजूला बघा, तुम्ही असे खचून जाऊ नका, सगळं काही ठीक होईल. पण अधिपती म्हणत असतो की आईसाहेब आता काही ठीक होणार नाही आहे. मास्तरीणबाईंनी आम्हाला घटस्फोटाची नोटीस पाठवली आहे. आणि ते ऐकून भुवनेश्वरी म्हणते की त्यांनी तुम्हाला झिडकारलं आहे ना, मग तुम्ही त्यांच्यामध्ये कशाला अडकून राहताय? ज्या माणसाला आपली किंमत नाही त्या माणसासाठी आपण आपलं आयुष्य कशासाठी वाया घालवायचं? आणि भुवनेश्वरीचं असं बोलणं ऐकून अधिपती हसून म्हणतो की आईसाहेब निदान तुम्ही तरी असं बोलू नका. आणि ते ऐकून भुवनेश्वरी म्हणते की हे बघा अधिपती, आम्ही या घरामध्ये फक्त आणि फक्त तुमच्यासाठी राहिलो. आणि ते ऐकून अधिपती स्पष्टपणेच म्हणतो की आईसाहेब तुम्ही हे जे बोलताय ना ते खरं आहे, पण हे फक्त अर्ध सत्य आहे. तुम्ही या घरात आमच्यासाठी राहिलात, मात्र आमच्या वडिलांनी तुम्हाला कधीही मान दिला नाही ना, तुम्हाला कधी एका क्षणापुरतं आपलं मानलं, पण तरीही तुम्ही तुमचं आयुष्य त्यांच्या पायाशी घातलं. आणि आपण एकदा ज्या माणसावर प्रेम करतो ना त्या माणसाला आयुष्यभर विसरू शकत नाही. आमच्या वडिलांनी कधीही तुमच्यावर प्रेम केलं नाही, पण तरीही तुम्ही त्यांच्यासाठी स्वतःचं आयुष्य खर्ची घातलं. पण आमच्या मास्तरीणबाईंचं तर तसं नाही आहे ना, त्यांनी कधी काळी आमच्यावर मनापासून प्रेम केलं होतं, त्यामुळे आम्ही या जन्मात काय पुढच्या 7 जन्मातसुद्धा त्यांना विसरू शकणार नाही. आणि मग एवढं बोलून तो तेथून निघून जातो. भुवनेश्वरीची मात्र पूर्णपणे बोलतीच बंद होते. दुसरीकडे अक्षराच्या घरी काही लोक आलेले असतात. अक्षराच्या बाबांनी 2 महिन्यांपासून त्यांची बिलं दिलेली नसतात आणि ते पैसे मागण्यासाठीच ते लोक आलेले असतात. अक्षराचे बाबा म्हणत असतात की मला फक्त 2 दिवस द्या, मी स्वतः तुमचे पैसे घेऊन तुमच्या घरी येतो. आणि त्यावर ते लोक म्हणतात की ठीक आहे, पण फक्त थोडं लवकर पैसे द्या, आम्हालासुद्धा गरज आहे. आणि मग ते तेथून निघून जातात. तर अक्षराची आई त्यांना म्हणू लागते की हे काय नवीन संकट आले हो आपल्यावर. तर बाबा म्हणत असतात की काळजी करू नको, मी करतो काहीतरी. तितक्यात आई अक्षराला विचारते की तुझा पगार झाला नाही आहे का गं? तर बाबा म्हणतात अगं तिला का विचारतेस तू, मला मुलीकडून पैसे घ्यायचे नाही आहेत. तर अक्षरा म्हणत असते की बाबा हे काय बोलताय तुम्ही, माझा पगार म्हणजे तुमचाच पगार आहे ना. आणि ती आईला सांगते की अजून तरी माझा पगार झालेला नाही आहे, पण 2-3 दिवसांमध्ये होईल, मी फुलपगारे सरांसोबत बोलते. पण आई म्हणत असते की मला तर असं वाटतंय भुवनेश्वरी मॅडमने मुद्दाम अडवणूक केली. पण अक्षरा म्हणते की आई असं काही नाही आहे, तू काळजी नको करू. मात्र त्यानंतर आई त्या देणेकरांचे पैसे देण्यासाठी तिच्या बांगड्या गहाण ठेवण्याचा विषय काढते. आणि त्यामुळे अक्षरा म्हणते की आई प्लीज आपण असं काही करायचं नाही आहे, मी आजच सरांसोबत बोलते, उद्यापर्यंत माझा पगार होईल. आणि मग ती घरातून बाहेर पडते. तर बाबा आईला म्हणत असतात की तू काळजी करू नको, मला अक्षराकडून पैसे नको आहे, मी माझी FD मोडतो आणि सगळ्यांचे पैसे देऊन टाकतो. दुसरीकडे आजी मनाशी विचार करत असतात की हे असं विपरीत कसं काही घडलं. मोठे मालक स्वतः सुनबाईला आणण्यासाठी तिच्या माहेरी गेले होते, मग तरीही सुनबाई त्यांच्यासोबत घरी परत का नाही आली? तिला खरंच अधिपतीला काडीमोड द्यायचा असेल का? ती त्याचा एवढा राग का करते मला माहीत नाही. पण खरं तर सुनबाई अशी नाही आहे, ती खूप गुणी पोर आहे. आणि मग त्यानंतर ती देवाकडे प्रार्थना करते ती काहीही कर, पण लवकरात लवकर सुनबाईला परत या घरात पाठव. ती या घरची लक्ष्मी आहे, तिच्याशिवाय घराला शोभा नाही. आणि मी स्वतः भुवीसोबत बोलेल, तिला सांगेल की या घराने आत्तापर्यंत आपल्याला खूप काही दिलं आहे आणि ते जर टिकवून ठेवायचं असेल ना, तर सुनबाईला या घरामध्ये ठेव, तिला कधीच या उंबऱ्याच्या बाहेर जाऊ देऊ नको, कारण तीच या घरची लक्ष्मी आहे. तर दुसरीकडे शाळेतील सगळ्या शिक्षिका एकमेकींना पगार झाला आहे की नाही ते विचारत असतात. कोणाचाही पगार झालेला नसतो आणि त्यामुळे ते सगळेच जण काळजीत असतात. तितक्यात अक्षरा त्या ठिकाणी येते आणि मग त्या शिक्षिका तिलाच म्हणतात की शाळा तर तुमची आहे ना, मग तू तुझ्या सासूबाईंसोबत बोल आणि प्लीज लवकरात लवकर आमचा पगार करायला सांग. तर दुसरीकडे अधिपती सूर्यासोबत बोलत असतो. तो म्हणत असतो की सूर्या भावा, तुला माहिती आहे का त्या दिवशी आम्हाला काय स्वप्न पडलं? आम्ही स्वप्नात असं बघितलं की आईसाहेबांनी मास्तरीणबाईंच्या हस्ते मंदिरामध्ये अभिषेक ठेवला होता आणि मग त्यानंतर मास्तरीणबाईंनी आणि मी अभिषेक केला आणि आम्ही जसा आमच्या आईसाहेबांना साष्टांग दंडवत घालतो ना, तसंच मास्तरीणबाईंनी सुद्धा घातलं आणि आईसाहेबांनी त्यांना आशीर्वाद दिला की जा सुनबाई, जग जिंकून या. आणि ते बघून आमच्या डोळ्यात तर
पाणीच आलं आणि आमचं स्वप्न इथपर्यंतच नाही थांबलं बरं का. त्यानंतर त्यांनी एकमेकींना महाप्रसाद भरवला. खरंच ते स्वप्न पाहून आम्ही खूप खुश झालो. पण हे सगळं सत्यात कधी उतरणार काय माहिती. आधी तर आम्ही स्वतःला खूप नशीबवान समजायचो, कारण आम्हाला वाटायचं की आमच्या आयुष्यात आईसाहेब आहेत आणि मास्तरीणबाईसुद्धा. पण आता तसं काहीच नाही आहे. मास्तरीणबाई आमच्या आयुष्यात आहे की होत्या हेच आम्हाला कळत नाही आहे. पण काही करून आम्हाला त्या दोघींना एकत्र आणायचं आहे. जर त्या दोघी एकत्र आल्या ना तर मग आम्हाला कशाचीही गरज पडणार नाही आणि मग तो त्याच विचारांमध्ये हरवून जातो. दुसरीकडे दुर्गी एका मंदिराच्या बाहेर एका माणसाला भेटते आणि त्याला काही पैसे देत म्हणते की हे पैसे घेऊन चंचीकडे जायचं आणि त्यासोबत तिला ही चिठ्ठीसुद्धा द्यायची. पण कोणालाही याबद्दल कळता कामा नये आणि त्यावर तो माणूस हो म्हणत तेथून निघून जातो. तितक्यात आजी त्या ठिकाणी येतात आणि त्या दुर्गीला विचारतात की तू इथे काय करतेस ग, कारण मंदिरामध्ये तर तू कधी येत नाही. तर दुर्गी म्हणत असते की असं का ग बोलतेस, ताईसोबत तर मी मंदिरात येते ना. तर आजी म्हणतात हो, भुवी आली तरच तू मंदिरात येते, स्वतः कधी आली आहेस का. आणि मग याच गोष्टीवरून दुर्गी आजींसोबत वाद घालू लागते. त्यांना म्हणू लागते अगं देव मनात असायला हवा. आणि ते ऐकून आजी आजूबाजूच्या लोकांना गोळा करतात आणि म्हणतात की आता दुर्गे दे तू प्रवचन, मीच एकटी का तुला सहन करू, आम्ही सगळेजण ऐकतो. आणि ते ऐकून ते सगळेच लोक हसू लागतात. त्यामुळे दुर्गी अजूनच चिडते आणि मग त्यानंतर आजी तिला सांगतात की अगं मी तुला हे असं सगळं बोलते कारण मला वाटतं की तुझ्यात थोडी तरी सुधारणा व्हावी. मात्र तुझ्यात सुधारणा होईल असं तर काय मला वाटत नाही, कारण तू सतत दुसऱ्या लोकांना त्रास कसा होईल याचाच विचार करत असते. तुझ्यात ना थोडीसुद्धा माणुसकी नाही आहे. आणि असं म्हणून आजी तेथून निघून जातात. दुसरीकडे फुलपगारे सर सतत भुवनेश्वरीला कॉल करायचा प्रयत्न करत असतात, पण ती काही त्यांचा कॉल रिसीव करत नाही. तितक्यात अक्षरा त्या ठिकाणी येते आणि त्यांना पगाराबद्दल विचारते. फुलपगारे सर तिला सांगतात की भुवनेश्वरी मॅडम फोन उचलतच नाही आहे, काय करावं मला सुचत नाही आहे. आणि मग अक्षरा म्हणते की तुम्ही एकदा अधिपतींसोबत बोलून बघता का. तर ते सर तिला म्हणतात की तूच एकदा त्यांच्याशी बोलते का. पण अक्षरा नकार देत म्हणते की नाही सर, तुम्ही बोला, तेच योग्य ठरेल. आणि ते ऐकून फुलपगारे सर म्हणतात की हो बरोबर आहे तुझं, पण कसं आहे ना सगळे व्यवहार भुवनेश्वरी मॅडम बघतात आणि आपण त्यांना डावलून अधिपतींसोबत बोलायला गेलो हे जर त्यांना कळलं ना तर त्या खूप चिडतील. तर दुसरीकडे घरामध्ये भुवनेश्वरी आणि अधिपती बोलत असतात. भुवनेश्वरी फुलपगारे सरांचा सतत येत असणारा कॉल पाहून खूप वैतागलेली असते. अधिपती तिला विचारत असतो की आईसाहेब काय झालं. तर भुवनेश्वरी म्हणू लागते की एखाद्या गोचिडीसारखा हा माणूस आम्हाला चिटकला आहे, सतत त्या शाळेसाठी काही ना काही मागत असतो. आता आम्हाला खरंच वैताग आलाय, असं वाटतं की ती शाळा बंद करून टाकावी. आणि हे ऐकून अधिपतीला धक्का बसतो. तो म्हणत असतो की आईसाहेब असं का बोलताय तुम्ही. तर भुवनेश्वरी म्हणत असते की मग काय, आजपर्यंत मास्तरीणबाईंसाठी ती शाळा आम्ही सुरू ठेवली होती, पण आता त्याचा काही उपयोग नाही आहे. पण अधिपती म्हणतो की आईसाहेब या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण भुवी काही ऐकून घ्यायला तयार नसते. ती म्हणत असते की आजकाल तशी ही सगळी मुलं त्या इंग्लिश मिडियमच्या शाळेतच जातात आणि त्यामुळे इकडे आपल्या मराठी शाळेचं नुकसान होतं. जेव्हापासून आम्ही ही शाळा सुरू केली आहे ना तेव्हापासून आम्हाला काहीही फायदा झालेला नाही आहे. ते ऐकून अधिपती म्हणतो की आईसाहेब मग आपण जाहिरात करूयात, म्हणजे आपल्याकडे सुद्धा ॲडमिशन्स होतील. पण भुवनेश्वरी म्हणते म्हणजे झालं का, आला का परत खर्च, त्यापेक्षा ना आम्ही ती शाळाच बंद करून टाकतो, म्हणजे हा विषय कायमचाच संपेल. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.